सतारीच्या माध्यमातून रागसंगीताला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणारे, विशेषतः जे सतार या वाद्यापासूनच अनभिज्ञ आहेत अशांना वाद्याची ओळख करून देण्याचे अलौकिक कार्य विदुर महाजन गेल्या अनेक वर्षांपासून करतात। जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने सतार वादक आणि लेखक विदुर महाजन यांचा प्रवास उलगडण्याचा साम टीव्हीने केलेला हा एक प्रयत्न। सतार वादन हाच आपला श्वास आणि ध्यास मांडणारे विदुर महाजन गेल्या 35 वर्षांपासून सतार वादन कला जोपासतायत। शास्त्रीय संगीतातील एक उत्तम कलावंत ही त्यांची ओळख आहेच, मात्र इथेच न थांबता सतार या वाद्याला माध्यम मानून आजच्या पिढीपर्यंत संगीत विषयक विचार वेगवेगळ्या मार्गाने पोहोचवण्याचा प्रयत्न ते करतायत। व्हेरी गुड। सुरुवातीला उस्ताद उस्मान खान यांच्याकडे विदुर महाजनांनी सतार वादनाचे धडे घेतले। त्यानंतर स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम करत त्यांनी आतापर्यंत 600हून अधिक यशस्वी मैफिली केल्यात। दहा वर्षापूर्वी 15 मार्च 2006 या दिवशी मी माझं स्वतःची सतारीची शाळा चालू केली। 25 वर्ष वेगळ्या वेगळ्या गुरूंकडे शिकून झाल्यानंतर मी असं ठरवलं की आता मी जे शिकलो ते पुढच्या पिढीला द्यावं, विद्यादान करावं या हेतूने मी ही शाळा चालू केली। हार्मोनी स्कूल ऑफ सतार हे गेले 10 वर्ष पुण्यामध्ये सतारीच्या शिक्षणाचं काम मी करतोय। आज आपण जिथे आलोय हे जे मैत्रबन आहे ही एक वेगळी संकल्पना आहे। मित्रांसाठी केलेली वास्तू असं याचं एक वर्णन करता येईल। आयुष्याची 25 वर्ष एक यशस्वी उद्योजक म्हणून महाजन यांनी काम केलं। अर्थात सोबतीला सतार असल्यानं आयुष्याचा आनंद घेऊ शकतोय असंही ते समाधानानं सांगतात। पुण्यातल्या तळेगाव दाभाडे या ठिकाणी महाजन राहतात आणि इथून काही अंतरावरच मैत्रबन या कलात्मक वास्तूची निर्मिती त्यांनी केली आहे। याच निसर्गरम्य वातावरणात असलेल्या मैत्रबनात रंगतात त्या सतार वादनाच्या मैफिली। त्यानिमित्ताने आम्ही बरेच इतर कलाकारांना बोलवणं, इथे विद्यार्थ्यांचे परफॉर्मन्सेस हे सगळं आम्ही करतच असतो। पण मग काय बरं करावं जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने असा आम्ही विचार केला। त्यात मग मला अशी कल्पना सुचली की सगळ्यांना ह्या मैत्रबनात बोलवायचं। ही जागा खूप सुंदर आहे निसर्गाच्या सान्निध्यात आणि सगळ्यांना एक ह्या भारतीय रागसंगीतातलं जे रियाजाचं महत्त्व आहे ते कळावं आणि एकत्र रियाज केल्यामुळे त्यातनं एक आणखीन जास्त ऊर्जा निर्माण होते, एकमेकांना दिली घेतली जाते आणि प्रेरणा मिळते। ज्या अभिजात संगीताचा वारसा आपण हजारो वर्षांपासून सांगतो त्याबाबत ग्रामीण भागात इतकी अनभिज्ञता कशी हा प्रश्न त्यांच्या मनाला छळत होता। यातूनच ग्रामीण भागातील मुलांना सतार या वाद्याची किमान ओळख व्हावी, त्याविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी ग्रामीण भागातील मुलांसाठी संगीत या प्रकल्पावर ते काम करतायत। इथे माझं हे मैत्रबन ही वास्तू मी निर्माण केल्यानंतर साहजिकच इथल्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना एक थोडंसं कुतूहल होतं की कोण हा माणूस आहे आणि काहीतरी एक वाद्य वाजवतो, संगीतातला दिसतोय, पण त्यांना त्याच्याविषयी माहिती काहीच नव्हतं। तर ह्या गावातल्या लोकांनी त्यांच्या एक वार्षिक जो उरूस असतो प्रत्येक गावामध्ये, तसं त्या एका उरसामध्ये त्यांनी मला विचारलं की तुम्ही काय ते वाजवता ते इथे येऊन वाजवाल का? तर मला असं वाटलं की मी इथे राहतो आणि माझ्यापासून 1 किलोमीटर अंतरावरच्या लोकांना हे वाद्याला सतार म्हणतात हे सुद्धा माहीत नाही। पुण्यात हार्मोनी स्कूल ऑफ सितार नावाची शाळा विदुर महाजनांनी सुरू केली आहे, ज्यात लहान मुलांसह ज्येष्ठही सतार वादन शिकतायत। सतार हे वाद्यच मुळात ऊर्जा आणि आनंद यांचा अनोखा संगम आहे। त्यामुळे हे वाद्य ऐकण्याची आणि शिकण्याची इच्छा असणारे शिष्य विदुर महाजन यांच्याकडनं सतार वादनाचे धडे घेतायत। जागतिक संगीत दिवसाच्या निमित्तानं आज गुरु शिष्य यांनी एकत्र येत सतार वादनाचा रियाज केल्यानं
सगळ्यांनीच संगीताची उत्कृष्ट अनुभूती घेतली. खरंच खूप छान वाटतंय, कारण आम्ही एरवी प्रत्येकजण आपापल्या घरी रियाज हा करतच असतो. आज या निमित्ताने जे काही या वेगळ्या वातावरणामध्ये जे काही आम्हाला एकत्र रियाज करायची जी संधी मिळाली, म्हणजे आम्ही जेव्हा चौघंजणं तिकडे बागेश्री वाजवत होतो त्यावेळेला म्हणजे कळलंच नाही की 2 तास कसे गेले. एरवी घरी असताना आपण अर्धा तास किंवा 1 तास जास्तीत जास्त सतार वाजवतो. मला सतार शिकत असताना 1 वर्ष आता पूर्ण झालेलं आहे आणि सतार शिकणं ही जी प्रक्रिया आहे ती खरंच खूपच सुंदर आहे. खूपच आनंद मिळतो याच्यातून. 10वीचा जो स्ट्रेस असतो सगळा निघून जातो. मग अजून काही नाही. विदुर महाजन यांची सगळ्यात जुनी शिष्या, जी आज उत्तम अभिनेत्री, उत्तम सतारवादक आहे. अर्थात आपण बोलतोय ते नेहा महाजन बाबत. सतारवादन आणि अभिनय या दोन्ही कलांमध्ये रमणाऱ्या नेहाचं सतारीवर जीवापाड प्रेम आहे. या दोन्ही कलात दुजाभाव न करता अभिनय आणि सतार या दोन्ही कला एकमेकांना पूरक आहेत असं नेहा आवर्जून सांगते. आज हार्मनी स्कूल ऑफ सतार आम्ही सगळ्यांनी मिळून जागतिक संगीत दिनानिमित्त इथे एकत्र आलो आहोत आणि सगळ्यांनी मनापासून एकत्र येऊन रियाज करायचा आणि आपल्या संगीतावरचं जे काही प्रेम आहे आणि आत्तापर्यंत आम्ही जे काय शिकलो आहे ते फक्त मनापासून वाजवायचं असं बाबांच्या डोक्यात होतं आणि तसं आज आम्ही दिवसभर गेले 2-3 तास करतो आहे. आमच्या घरामध्ये नेहमीच साहित्य आणि संगीत या दोन्ही गोष्टींबद्दल सगळ्यांनाच प्रेम आहे. विदुरचं तर सतार हे टॉनिक आहे. म्हणजे जेव्हा तो फॅक्टरीमध्ये होता 25 वर्ष त्यांनी आंत्रप्रेन्युअरशिप केली, तेव्हासुद्धा जर त्याने सतार वाजवली नाही तर त्याला चैन पडायचं नाही. त्यामुळे सतार हे एक त्याच्यासाठी चार्जिंग स्टेशन आहे असं म्हणलं तरी चालेल. अभिजात संगीताची उत्कृष्ट अनुभूती विदुर महाजन यांच्या सादरीकरणातनं आपण अनुभवू शकतो. अंतर्मुख करायला लावणाऱ्या संगीताला माध्यम म्हणून पाहणारे क्वचितच असतात. मात्र आपण राबवत असलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून सतार सगळ्यांपर्यंत पोहोचलं तरीही समाधान मानणारे विदुर महाजनांचं कार्य कौतुकास्पद ठरतं. पंडित रविशंकर यांनी सतार या वाद्याच्या माध्यमातून आपलं संगीत हे 7 समुद्रापार पोहोचवलं. 7 समुद्रापार पोहोचलेलं हे संगीत, हे वाद्य आपल्याकडच्या ग्रामीण भागामध्ये माहितीसुद्धा नाही आणि हाच धागा पकडला तो विदुर महाजन यांनी. भारतीय रागसंगीताचा प्रसार सतार वाद्याच्या माध्यमातून करून देण्याचा एक अनोखा प्रयत्न विदुर महाजन गेल्या अनेक वर्षांपासून करताय. आजच्या या दिवशी अर्थात जागतिक संगीताच्या दिवशी अशा या कलाकाराला मानाचा मुजरा. कॅमेरामन संपत मोरेंसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे.